अहिल्यानगर महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करणार तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आणणार असं शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी सांगितलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेवर 2 वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न वेळेवर मार्गी लागत नाही। शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे पाहायला मिळत आहे। घंटागाडी 8 दिवस नागरिकांच्या घरी कचरा संकलन करण्यासाठी येत नाही। नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही। 15 वर्षांपासून फेज 2 योजनेचे काम सुरू आहे। अजून देखील काही उपनगरामध्ये काही ठिकाणी नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नाही। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना नळाद्वारे पाणी देण्याची घोषणा करत आहे, मात्र प्रशासक योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असतात। नगर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचा सावळा गोंधळ नगरकरांनी अनुभवलाय। नागरिकांनी घर बांधण्यासाठी महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी फाईल दिली जाते, मात्र ती वेळेवर होत नाही। एकीकडे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत आहेत। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। अमृत भुयारी गटात योजना अजूनपर्यंत सुरू झाल्या नाही। कोट्यावधी रुपये खर्च करूनही योजना यशस्वी होताना दिसत नाही। या कामाकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असून फक्त भ्रष्टाचार सुरू आहे। नगर शहरातील नागरिकांनी चांगले काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहावे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही काम करत असून आगामी निवडणूक महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी शिवसेनेचा महापौर करणार। तसेच जिल्ह्यात जल जीवन पाणी योजनेसाठी केंद्र सरकारने मोठा निधी दिला होता, मात्र कोणत्याही गावात ही योजना यशस्वी झालेली दिसत नाही। या योजनेत ठेकेदार अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे ही योजना कार्यान्वित होणार नसून नागरिक पाण्यापासून वंचित राहणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी दिली आहे। बाळासाहेबांनी आणि शेळके साहेबांनी पण सांगितलं, आता मी जास्त काय त्याच्यात भाषण करणार नाही। आज अण्णाभाऊ साठेंचं पुण्यतिथी आहे, त्याच्या निमित्ताने आज आपण वहीवाटप सुरू करतोय। आजपासून उद्या आहे, परवा आहे, आता आपण 5000 वही तयार केलेलं आहे। बाळासाहेब सगळं नगर शहरामध्ये सगळे गरीब लोकांना आपण वह्या देणार आहे, ज्यांना पाहिजे पहिल्यापासून आम्ही करतो। इथे काय कुठे राजकारण म्हणून नाही, पहिल्यापासून आम्ही आमचे बाळासाहेब मागे आपण वाटपसाठी आलो। याचे उद्देश काय? मुलांनी शिकलं पाहिजे। उद्या शिकलं नाही तर काय करणार? कुठेतरी चोऱ्या मारा नाही तर काहीतरी कोणाला काहीतरी करणार। शिकल्यानंतर काय होणार? तर कुठेतरी शिक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला उद्या तुमचं भविष्य चांगलं होणार। म्हणून तुम्हाला मला एकच विनंती आहे, चांगलं शिक्षण घ्या आणि व्यसनापासून दूर राहा। आज विद्यार्थी काय करतात? कॉलेजमध्ये जातात, कोणी तंबाखू खातात, कोणी कोणता गांजा पितात, काय काय आता नवीन नवीन पदार्थ आलेले आहे ते घेतात आणि शरीराकडे लक्ष देत नाही, अभ्यास करत नाही। असं करू नका, कारण हे देशाचं भविष्य तुम्ही आहे। उद्या तुम्हाला कुठेतरी ऑफिसर पोलीस मध्ये भरती होऊ शकतो, मिलिटरीत भरती होऊ शकतो। हे देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे, कारण आमच्या वय आता 66, 65, 70 झालेलं आहे। तेवढं आम्ही सगळं म्हातारच आहे। आता तुम्हालाही देश पुढे न्यायचे आहे, म्हणून तुम्ही समाजासाठी देशासाठी शिकलं पाहिजे, देशभक्ती असलं पाहिजे, समाजाबद्दल प्रेम असलं पाहिजे, धर्माबद्दल प्रेम असलं पाहिजे। असं पद्धतीने तुम्हाला काम करावं लागणार, कारण देश टिकला तर तुम्ही आम्ही जिवंत राहणार। म्हणून आपलं हिंदुस्थान टिकवणं महत्वाचं आहे। सर्वांनी काम केलं पाहिजे देशासाठी, समाजासाठी, गोरगरिबांसाठी। प्रत्येक माणसाला अभ्यास मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, खायला मिळालं पाहिजे, सगळ्यांना स्वतःचं घर असलं पाहिजे। हे आमचे विचार आहे। असे विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले, अण्णाभाऊ साठेंनी दिले, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिले, आमचे गुरु आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिले। समाजसेवा करत राहायचे, कारण खाली हात आपण जन्माला येतो आणि खाली हात जाणार, कोणी काही घेऊन जात नाही। सर्वांना असंच जावं लागणार आहे। काय घेऊन जाणार आहे? काय नाही। आपल्याकडे 1000 कोटीच्या प्रॉपर्टी बघी जाताना असंच जावं लागतं बाळासाहेब, कोणी काही घेऊन जात नाही। म्हणून आपण काय आमचं ठरवलं, आम्ही जे कमवतो ते आम्ही लोकांना देतो। जिथं आम्ही व्यवसाय करतो, फॅक्टरी चालवतो, त्याच्यातून मिळतो ते आम्ही देतो। आम्ही कुठे भ्रष्टाचार करायला नाही, तर कोणाला त्रास द्यायला देत नाही। गेल्या 47 वर्षापासून मी नगरमध्ये आहे। कोणी एक व्यक्तीने सांगावं बाबासाहेबांनी कोणाला फसवलं? बाळासाहेब त्या दिवशी राजकारण सुरू होते।
इतके आपण प्रामाणिकपणे काम करतो. नाही तर कोणाच्या मतासाठी नाही. तुम्हाला काय तुम्ही मत देणार आहे का? मतासाठी नाही. की अन्याय विरुद्ध लढणं. आम्ही कुठेही अन्याय विरुद्ध आपण लढत असतो. कुठे अन्याय दिसला आम्ही तिथे उभं राहणार. म्हणजे मरायला सुद्धा घाबरत नाही. काय जन्माला आलं की एक दिवस मरायचे. जे घाबरतो ते रोज मरतो. जे घाबरत नाही ते आयुष्यात एकदाच मरत असतो. प्रत्येक माणसाला एक दिवस मारायचं. नाही घाबरणार एक दिवस मरणार. ते आमच्या गुरुने आम्हाला शिकवलेलं आहे, दिघे साहेबांनी. म्हणून मरायला घाबरायचं नाही. उद्या मरण येऊ शकतो. म्हणून चांगलं काम करायचे. तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला कुठलं कमी होऊन देणार नाही. तुम्ही कधी सांगा आम्हाला, तुम्हाला वया पुस्तक का गणवेश काय पाहिजे ते कोणती. तुमचं काम अभ्यास करायचं. शाळेत रोज जायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि पुढचं भविष्य तुमचं उज्ज्वल केलं पाहिजे. आणि तुमच्या आई वडिलांचं तुम्ही सेवा केलं पाहिजे. बरोबर ना? करणार का नाही? चांगला अभ्यास करणार का नाही? आता पुढच्या वर्षी परत येणार आम्ही वय द्यायला. त्यावेळेला सगळ्यांनी पास झालेलं पाहिजे. एकदम चांगला अभ्यास करा आणि दुसरं काही तुम्ही आता करायचं नाही. शिक्षण महत्वाचं. शिक्षणशिवाय आता काही नाही मिळणार. शिक्षणशिवाय काही मिळणार नाही. आणि चांगलं शिक्षण केलेलं. आता आमच्या ग्राउंडवर पडणारे 2 मुलं आता पोलीसमध्ये भरती झाली. मुंबईला जाऊन 1 रुपये सुद्धा लागला नाही. आणि आता पैसे द्यायची गरज नाही नोकरीचे. आता 2 जण पोलीस भरती झाले आमच्या ग्राउंडवर. लहानपणापासून पुढे मुंबईला जाऊन पोलीसमध्ये भरती झाली. आता चांगलं सरकार आमच्याकडे फ्री जिम आहे. जिम करायचे पळायचे. आज पोलीसमध्ये भरती झाली. एक मुलगी पोलीसमध्ये भरती झाली. एक मुलगा पोलीसमध्ये भरती झाले. तुम्ही उद्या पोलीसमध्ये भरती होऊ शकतो. मिलिटरीत जाऊ शकतो. कुठेही नोकरी लागू शकतो. त्याच्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण. आता माझ्या दोन्ही मुलगी MD डॉक्टर आहे. मी कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी पक्षाचं काम करत होतो. दोघं हुशार होतो. दोन्ही MD डॉक्टर आहे. आज गोरगरिबांचे फ्री ऑपरेशन करतो. सगळं फ्री करतो. ते दोघं डॉक्टर झाले. MD डॉक्टर झाले. आम्ही कधी लक्ष नाही दिले. आमच्या बायकोने लक्ष दिलं. त्यांनी अभ्यास केले. नाही तर आपण कधी लक्ष देत नव्हतो. आम्ही शाखा काढत नगर जिल्ह्यात फिरत असतो. 1000-1500 गावात शिवसेना स्थापन केली त्या काळात. रोज कर्जतला गेलं की 2 दिवस तिकडेच. असं पद्धतीने पक्ष वाढवण्याचं काम केलं आणि लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही सोन्याला जाऊन उसाला त्या काळात पैसे देत नव्हता. साखर सम्राट यांचं दादागिरी. लोकांना जागृत केलं. तिथे जाऊन उसाला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळाला पाहिजे. कारण मक्तादारी होता. काकी कुठं नव्हता. तरी ठरवायचे या गटातलं ऊस कुठं द्यायचं नाही. आम्हाला द्यायचे. एवढंच पैसे देणार. म्हणजे शेतकऱ्यांना ब्रिटिशांनी तेवढा अन्याय केला नाही. साखर सम्राटांनी आणि काँग्रेसवाल्यांनी केलेला आहे. तेव्हा त्यांच्यामुळं शिकतात मुंबई, दिल्ली, पुण्याला. आणि गरिबांच्या मुळे शिकतात. जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था आहे. नगरपालिकेच्या शाळेची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. काय परिस्थिती आहे. विद्यार्थी तर नाहीच आणि शिक्षकाला पगार ते नाही व्यवस्थित. पगार नाही असं परिस्थिती आहे. आणि इथं नगरपालिकेचा 1000 कोटीचा भ्रष्टाचार होतो आणि इथं शिक्षकांना पगार नाही. असं परिस्थिती आहे. हे सगळं बदलायचं असेल. चांगलं नवजवान भ्रष्टाचार नाही करणारा जवान तयार केला पाहिजे. देशभक्त तयार करायचे. असं त्याच्यासाठी आम्ही हे काम करतो. तुम्ही उद्या जाऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात चांगलं काम केलं पाहिजे. कोणाला शिवीगाळी अभ्यास करायचे. असं पद्धतीने चांगलं देशभक्त तयार करायचे काम आम्ही करतो. नाही तर आम्हाला काय इथे आमदार व्हायचे नाही, खासदार व्हायचे नाही, काय विषय नाही. राजकारण आमचे विषय पण नाही. म्हणून हे काम करतो. तुम्ही तुमचं एकच काम आहे चांगला अभ्यास करणं. एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.